ओबीसी समाजातला जो सर्वात मोठा घटक आहे म्हणजे धनगर समाज आहे, हा एसटी प्रवर्गामधून आरक्षण मागतोय। त्यांचं जालन्यात आंदोलन सुरू आहे। आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटीमधून आरक्षण देऊ, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला दिला होता। देवेंद्र फडणवीसांनी तो शब्द काही पाळला नाही, त्यामुळं धनगर समाज फडणवीसांवर कमालीचा नाराज आहे। त्यांची ही नाराजी धनगर आंदोलक दीपक बोराडेंनी अनेकदा बोलून दाखवली आहे। त्यामुळं विधानसभेला धनगर समाज जसा एकगठ्ठा भाजपच्या पाठीशी उभा होता, तसा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राहणार नाही असंच दिसतंय। आता जर राज्याची 2 नंबरची लोकसंख्या असलेला आणि ओबीसीमधला सर्वात मोठा घटक असलेला जो धनगर समाज आहे, तो भाजपपासून जर दूर गेला तर फक्त माळी आणि वंजारी या 2 मोठ्या समाजांच्या जीवावर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिंकता येणार नाही आहेत। यामुळे राज्याचं जे जातीय समीकरण आहे ते भाजपच्या विरोधात जात आहे। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी लढाई आहे ही जातीच्या पिचीवरून शिफ्ट करून धर्माच्या पिचीवर शिफ्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।